उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मोठा गौप्यस्फोट करण्याची शक्यता आहे। यही समय है, सही समय है, सोए हुए उनको जगाने का फडणवीस यांनी ही एक्सपोस्ट केली आहे। देवेंद्र फडणवीस 10:30 वाजता कोणते गौप्यस्फोट करणार याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे आणि त्या संदर्भातली आपण ही एक्सपोस्ट सुद्धा पाहू शकतो आणि यामध्ये देवेंद्र फडणवीस नेमकं काय बोलतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्यासोबत आहेत। सुशांत, नेमकं या एक्सपोस्टमध्ये काय म्हटलंय आणि काय नेमके गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस करू शकतात? गौरी, आपण जर बघितलं असेल तर भाजपकडून सातत्याने ओढ जिहाद होत असल्याचा आरोप जो आहे तो केला जातोय। कालच आपण जर पाहिलं असेल तर सज्जाद नोमानी जे मौलानी आहेत त्यांचा एक व्हिडिओ जो आहे तो भाजपच्या नेत्यांनी व्हायरल केला होता, पोस्ट केला होता। आशिष शेलार यांनी टीका केली होती की ते मुस्लिम समाजाला कशा पद्धतीने चिथावणीखोर त्यांची भाषणं आहेत, ते मुस्लिम समाजाला कशा पद्धतीने धमकावत आहेत आणि कुठेतरी राज्यात पुन्हा एकदा लोकसभेनंतर विधानसभेत देखील काही फतवे निघालेले आहेत आणि यामुळे वोट जिहाद जो आहे तो होऊ शकतो। नुकतीच किरीट सोमय्या यांनी देखील केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी याच मौलानींचा व्हिडिओ जो आहे तो आपल्या भाषणात काल पुण्याच्या दाखवला होता आणि त्यानंतर रात्री उशिरा देवेंद्र फडणवीस यांनी एक पोस्ट केलेली आहे। त्यामुळे सकाळी 10:30 वाजता देवेंद्र फडणवीस नेमका काय गौप्यस्फोट करतायत ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। देवेंद्र फडणवीस काही आणखी पुरावे आणतायत का अशा मौलानी जे आहेत ते मुस्लिम समाजाला कुठेतरी ओढ जिहाद करण्यासाठी प्रवृत्त करतायत, ते काय असे व्हिडिओ समोर आणतायत का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र गौरी, आपण जर पाहिलं असेल तर निवडणुकीचा प्रचार संपवायला अवघे काही तास राहिलेले आहेत, 2 दिवस खरं तर राहिले। 18 तारीखला प्रचाराच्या तोफा ज्या आहेत ते थंडावणार आहेत आणि त्याआधीच कुठेतरी भाजपकडून हिंदुत्वाचा नारा अधिक आक्रमक केला जातोय। एक है तो सेफ हैच्या जाहिराती आपण जर पाहिल्या असतील तर संपूर्ण मुंबई असतील, महाराष्ट्र असतील, भाजपचा एकूणच नारा जो आहे तो एक है तो सेफ है असा नारा दिला जातोय। त्यामुळे कुठेतरी हिंदू मतं जी आहेत ती एकत्र करण्याचा भाजप देवेंद्र फडणवीस नेमकं काय बोलतात, काय गौप्यस्फोट करतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आणि